यंदा महापौर शिवसेनेचा शिंदे समर्थकांची बॅनरबाजी, मातोश्रीच्या दारात शिंदेंची फलकबाजी चर्चेत। यंदा आमच्या घरी दिवाळी नाही, खासदार सुप्रिया सुळेंची घोषणा, भारती पवार यांच्या निधनामुळे निर्णय। आदेश हरित फटाके वापरण्याचा, पण फटाके आणायचे तरी कुठून? उत्पादकांची हरित फटाके बनवण्याकडे पाठ, कंपन्या हरित फटाके बनवतच नसल्याची माहिती समोर। शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी, महायुतीकडून पूरबाधितांना मदत पोहोचवण्यास सुरुवात। वसई विरारचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांची अटक बेकायदा, उच्च न्यायालयानं आरोप बेकायदा ठरवले। उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ईडीच्या कारवाईला झटका। तेरा वर्षीय मुलीच्या हत्येमुळे साताऱ्यामध्ये तणावाचं वातावरण, साताऱ्यातील पीडितेच्या मारेकऱ्याला फाशी द्या, संतप्त आंदोलकांची मागणी। आता मुंबईकरांसाठी महानगरपालिकेच्या घरांचाही पर्याय, म्हाडासोबत आता महापालिकेची घरांची सोडत, सुमारे 500 घरांसाठी सोडतीची जाहिरात प्रसिद्ध। सोन्याचा भाव वाढत चाललाय, सोनं आता तोळ्यामागे 1,21,000वर। ऑगस्ट महिन्याच्या तुलनेमध्ये सोन्याची गुंतवणूक। एसटी कर्मचाऱ्यांच्या बैठकीमध्ये दंगा, शिंदेचे समर्थक एसटी कर्मचारी अडचणीत, मारहाण केल्याच्या आरोपांमुळे शिंदे समर्थकांवर अॅट्रॉसिटी। बिबट्यांच्या घुसखोरीला लगाम घालण्याचा नवाच फंडा, उचल बिबट्या पाठव वंतारात, राज्यभरातून 50 बिबटे पाठवले जाणार वंतारामध्ये। राज्यामध्ये विरोधकांचा नुसता गोंधळ, मतदार याद्यांच्या रचनेवर विरोधकांचा आक्षेप, महाराष्ट्रातील विरोधक गोंधळलेले, सत्ताधाऱ्यांचा आक्षेप। कोणीही कुणासोबत जाओ, निवडून येणार महायुतीच, राज ठाकरेंच्या मनोमिलनावर महायुतीचा प्रहार। नाशकात मनपाचा बुलडोझर चालला, आरोपीच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई, खंडणीखोर प्रकाश लोंढे हा सातपूर गोळीबार प्रकरणातला आरोपी। ठाकरे जनतेसाठी नव्हे तर स्वार्थासाठी सोबत, महायुतीचा राज ठाकरेंना टोमणा, राज ठाकरे यांच्याकडून सोबतीचे संकेत नाहीच। कांद्याचे भाव घसरले, दिवाळीच्या तोंडावर कांदा उत्पादक चिंतेत। अभिनेत्री शिल्पा शेट्टीला परदेशामध्ये जायला अटकाव, शिल्पा विरोधात लुकआउट नोटीस जारी, लुकआउट नोटीस रद्द करण्याची शिल्पाची न्यायालयाकडे विनंती। जे त्रास देतात त्यांच्याबाबत बोललो, आमदार संग्राम जगतापांचं वक्तव्य। समर्पित माओवाद्यांच्या रोजगारासाठी विशेष मोहीम, गडचिरोलीतील पोलाद प्रकल्पामध्ये मिळणार रोजगार। नागपूर मनसेचं आयसीसीआय बँकेमध्ये आंदोलन, खोटी कागदपत्र बनवून कर्ज फसवणूक झाल्याचा आरोप। प्रलंबित मागण्यांसाठी पोषण आहार, कर्मचारी आक्रमक, मालेगावात पोषण आहार कर्मचाऱ्यांचं धरणे आंदोलन, राज्यभरातील कर्मचाऱ्यांचा सहभाग। रायगडमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी, महाड, माणगाव, पोलादपूरमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची रिपरिप, भात पिकावर आसमानी संकट ओढवण्याची भीती। सोन्याचा मुलामा दिलेली तांब्याची छत्री साईं चरणी अर्पण, छत्रीसह 23 लाखांचा धनादेश साईं चरणी अर्पण, चेन्नईतल्या साई भक्त जितेंद्र उमेडी यांनी केलं दान।